नामदेव सर्व कार्येषु सर्वदा पवित्र पवित्र पुण्याची महापुण्य अवतारांना होती जनित्राचा देवता झाला नमस्कार माझा बारी बाबाला राघव राजा रघुपती राघव राजा नाम तुझे नारायणा थोडे पाचनाला पाणा नाम जपले वाल्मिकानी फुटले डोमक्या लापाने आजारया बाबराची नामेची देव गुणगाते ऐका नामाचा महिमा लोकांमध्ये जावे सीमा विठाला पवित्र पुण्यनगरी साधू संतांच्या ग्रामदेवत असणारे मरे माता ग्रामदेवत बजरंग राया
आणि वर आमचा धैर्यपादी हो या तिन्हीच्या मध्ये आपण आहे. मग कसं वागायचं बघा. धैर्यपावर आहे, खाली बलवान आहे, तिकडं मरगोबा आहे, मध्ये मारुत आहे आणि त्याच्यामध्ये आपण आहे. बरोबर ना महाराज. या ठिकाणी पवित्र पुण्यनगरी या निंबोली गावामध्ये चालावं कोणा चालत असलेला अखंड हनुमान सप्ताह या ठिकाणी खरंच आजच्या या भव्य दिव्य कार्यक्रमाचं सर्व आम्ही तुम्ही नवे एकत्र केलं म्हणून जमवीला मिळत. या ठिकाणी आपल्याला पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्यासारख्या मी का मोठा कीर्तन करणार तरी कुणाचं आवड म्हणून मला कीर्तन ठेवले. कसं आहे कोण आपल्याकडे असते कितीतरी पार्टीमध्ये एक माणूस आपल्याकडे असते. हे काय रे बाबा हॅलो म्हणजे आवाज कमी कर म्हणजे माझा आवाज गेलाय. या ठिकाणी असणारे या ठिकाणी पहिलं तर कीर्तन सेवा कुंभार महाराजांकडे आणि त्याचं चौथ्याने आमचे चव्हाण हे महाराज आहेत जीसी ऑपरेटर. आता पाटील किती असल्या काय मला घेतले ना हे बाबा तो असं करायला. हॅलो या ठिकाणी महाराज या ठिकाणी असणारे सर्व ग्रामस्थ मंडळ त्या सप्ताह कमिटी आपल्या सर्व तरुण मंडळ यांनी या ठिकाणी नियोजित कार्यक्रम आपल्या घेतलेला आहे आणि त्या कार्यक्रमात सर्व आज आम्ही तुम्ही बघा आज आनंदी होणं सर्व दिंडी आहे. गुरुनाथ शिक्षण संस्था आनंदी त्या संस्थेचे असणारे आमचे गंगाधर काटे महाराज यांची सेवा त्यांनी नतमस्तक होऊन या ठिकाणी कीर्तन सेवेला सुरुवात करतोय आणि जमलेले आपले बाल कलाकार कारण का ज्यांनी अखंड आयुष्य त्या नावगाव घातलं त्या काटेवाल्याचे सर्व शिष्य मंडळ मुलायम महाराज आठवडकी यांचा सुद्धा त्यांना नतमस्तक होऊन आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करणार. पांडुरंगा करो प्रसारमाना ज्ञानेश्वरी आहे तिथं विणा आहे कारण का ह्या ठिकाणी आता भव्य दिव्य अखंड बघता तुमच्या अंतराळीत या काहीतरी आपण जन्माला आलोय परंतु काहीतरी गावात सुधारणा व्हावी आणि काहीतरी आपल्यामुळे चार लोक सुधारतील. माझा त्या ठिकाणी सप्ताह म्हणा कार्यक्रम म्हणा अहो महाराज एक ना दोन नाही आता चित्र सप्ताह चालू मणी गावात चौथा तुला कुठं दुसरंच बरोबर आहे. हा तिकडे चार नाही असू द्या चार असतो ना दहा असतो कारण का गटात तुम्हाला काही करू नका देह दावा तुम्हाला हो महाराज तुम्हाला आधार करूया म्हणा आता तुम्हाला अर्थ करायचं तिथं मत करूया म्हणजे इकडे इकडे खालचं करावं आहे कारण का ही कथा मला मोतीराज पण कीर्तिमान तुमच्या सर्वांच्या आशीर्वादान माझं काय नाही माझं काय सुद्धा नाही फक्त तुम्ही अहो
तुम्ही प्रेमाला बोलायचं आहे आणि आम्ही प्रेमाने यायचं आहे. ह्या काय घेणं बाकी देणार नाही बाबा. गपची देणं नाही म्हणून अवघडून बसेल. कारण का ती अवघड महाराज. कारण का एवढं चुकी होत नाही. इथं करताय पाकिट तर घेत नाही तिथं पाठी लागते. तुम्ही म्हणता महाराज कसं काय. अहो आपला जेव्हा विश्वास असला जरी जेव्हा विश्वास असला तरी पाकिट कसं मिळतंय. फक्त विश्वास किती होतं महाराज. संस्थाची पायी हात आणि कुठला मग आहे काय माहित ना आपल्याला. महाराज कीर्तन भारी केलं. कुणाच कीर्तन होतं हाय का बाबा कुंभार महाराज कीर्तन होतं. आवाज कुठला होता तेवढं का डोक्यात राहिलं नाही. पण महाराज चुकीचं तेवढं बोल ना. महाराजांवर बोलायला बरोबर ना. या ठिकाणी मी आधीच सांगितलंय हिथं जे काय काय इथे सांगता येत नाही. तुमचं काय बोलत नाही. तुम्ही अगदी माझ्या तुम्ही म्हटलंय तुमचं अजिबात बोलत नाही. बोलू पण पुन्हा झाले बोलू. कारण मला अजून 7 दिवस तिथे राहायचं आहे. म्हणजे किती चांगली मुलं ना कुठं जायला नाही. फक्त तुमची सेवा करायची. तुमच्या सेवेचा लाभ घ्यायचा आहे. त्या भजन जायची सेवा करायची. कारण का अहो त्या ठिकाणी आज सप्ताह चालू आहे. मला वाटतं गेली होती गर्दी भरपूर होती. आता पाऊस पडलाय. गेल्या वर्षी जरा पाऊस हो सुरेश महाराज हो कुंभार महाराज पाऊस का होतो. गेल्या वर्षी पाऊस का होतो सत्ता करणार आहे. आणि हा पावसाला सुरुवात केली आहे. लोक म्हणते महाराज गेल्या वर्षी जरा बरं झालं. यावर्षी तुम्ही काय काळजी करू नका. आम्ही घरात बसतो तुम्ही खाऊ बसतो. पण तो आता घरी देवाकडे गेला बजरंगाकडे. तिथे गेला देवा म्हणला देवा अहो पाऊस तुझ्यासाठी असलेला विषय नाही. परंतु ही लोक कशी करतील हो. परंतु आज जनावर कसं जगणार. जनावर कसं जगणार महाराज सांगितलं. आणि देवातीच्या म्हणा आणि देवातीच्या म्हणा कोणाचे चाले माझ्यासाठी पाऊस नको. अहो जनावरांसाठी पाडा. देवाला कळवला देवाला कळवला. देव म्हणला अरे म्हणला माणसाचा कळव म्हणला निदान आपण बोलला का. आज ह्या ठिकाणी जेवढे जेवढं असले आपण 4 जण आहे का एवढं कीर्तन. कारण का माझं ह्या ठिकाणी पहिलं महाराज देवळापाशी कीर्तन म्हणजे सुरेश महाराज जसं सप्ताह करतोय कार्यक्रम केलं पहिलं. परंतु सप्त्यात आता मागं बॅनर आता पहिलंच कीर्तन आहे बरोबर का. माझा ते पुढे मोबाईल लावले माझ्या पुढं. कारण महाराज युट्यूबचं नाही काळजी करू नका. जरी केला तरी टोपी वाकडी महाराज वाकडा सगळं वाकडं आहे माझं. सकाळमध्ये कीर्तन वाकडं आहे माझं. महाराज तुमचा महाराज कुठे आहे गेला हे ना इकडे नव्हतं तिकडे तुमच्या काळजी करू नका. कारण का महाराज एवढं सोपी होत नाही. महाराज पाऊस माती म्हणला देवा आमच्यासाठी लोक जबाबदारी पाऊस पडा. देवाला कळवला. देवाने एक हात घेतली म्हणा तुझं जवळी म्हणला एक हात आहे म्हणला. तू काय करतो मला माहित नाही. पण तू वडलं मला आणि खाल्लं तुला म्हणला. पाऊस पडला तरी एक मागणी म्हणला वडलं मला आणि खाल्लं तुला. माणूस उपचार देवाला पाऊस पडला गेला गडी गेला आणि काय केलं देवाला काय देत होतं
वरलं एक होतं आणि त्याला कळलं पाहिजे त्याला गेला काय केला काय केलं चौमाला मुगा हा भुईमुगात शेंगा पेरल्या लय हुशार माणूस भुईमुगात शेंगा पेरल्या आणि भुईमुगात शेंगा आता दुसरा पाऊस पडला महाराज अगदी मस्त पैकी शेंगा आल्या ठिकी पडली शेंगा कसा घेऊन गेला या कुटीवर राणा देवाला ओय माझं तुझ्या दिगला हात फिरवला नाही हे घेऊन जाणार तुझी आता मला अवघड आहे माणूस विचारला माणूस विचारला अजून विचारला म्हणले दुष्काळ पडला देवा अहो दुष्काळ पडलाय आमच्याकडे जाऊन पडू द्या थोडा पाऊस पडला म्हणल्यावर देवाला पाऊस पडला देव म्हणला हे बघ म्हणला आता तुला खाल्लं कोणाला तुला खाल्लं आणि मला पडलं त्या म्हणला हे तर म्हणला तुला कोण पाहिजे खाल्लं आणि मला मी माणूस म्हणला मला म्हणलं असं म्हणला तुला खाल्लं पाहिजे ना देव मला ठीक आहे देव सांगितलं ह्याने केलं मला काय केलं ज्वारी पिळली ज्वारी कुठं असते खाली वर असते ह्याने काय केलं त्याला माणसाला म्हणलं आणि देवाला खाल्लं त्यानं ज्वारी केली ज्वारी भरपूर झाली ज्वारी घेऊन गेलं देवाला माझं तुझं काय धावलं मला ही म्हणलं इथं काय वेळी कंद लावली घेऊन जा देव इतका उच्चार माणूस माणसाला माणूस केलाय दुष्काळ पडलाय चुकीच होत दुष्काळ पडला बरोबर आहे रात्री कार्यक्रमाला गेलतो आम्ही एका ठिकाणी देखील महाराज रात्री कार्यक्रमाला गेलतो एका ठिकाणी इथं नाही तिकडे पहिल्या दिवस सप्ताह होता महाराज लगीन झाले नवरा नवरी अगदी थाटात जायची पुढं आणि मागं टेलर लावलाय आम्ही कार्यक्रम गेलो तिथं पण गाडी करायचं तुला दिसत नाही काय पूर्ण आता अवघड झालं मला तिला तुला महाराज की काय करत दिसत नाही मी म्हणलं कर बोलू नका आणि बाजूला येऊन पलीकडे त्यांना महाराज इथं कीर्तन कुठं आहे कीर्तनाचं तू वाचते बघायचं तुझा म्हणजे आम्हाला कुठं अहो महाराज 50,000 कोणते माझा आणि आम्ही कीर्तन आम्हाला किती देऊ खर्चून 2,000 दिलं गाडी भाडं तेवढं दिलं मग दुष्काळ पडलं काय होते म्हातारा माणसाला माणूस की नाही पडलाय येड्या असं जर चाललं आता मी म्हणलं महाराज आपण कीर्तन बोलतो सगळं शेवटचे आपण दिंडी करायचं काढायचं हे नको कोणतं ऐकतील हा काय करा फेरा होतील महाराज एकच करा काय करा इथं काय करायचं नाम जागवा नाम जागवा पण त्यासाठी काय कर काय नाही औषध होतो मला सोन्या मला असो दे जिथं तरी तुम्ही म्हणला महाराज हो महाराज ही घ्या तरी घ्या सगळं तुमचे विश्वास आहे म्हणून बघा काय बोलला तिथं तुम्हाला तुमचं कीर्तन मध्ये एंट्री घेऊन बसला तरी मरणार नाही ते कीर्तन होतं काळजी करू नका कारण का हा
गाव पण झाले गाव आयुष्यात पण होणार नाही कशाबद्दल त्याच्यात उतरणं काय करून त्या थोडा करत कारण का ते ओळखतो हे गावबंदी ओळखलाय आणि दारूबंदी मी कारण का एकच आहे महाराज एक लक्षात ठेवा ह्या गावात एकूण 9 मंदिर आहेत 9 चिखल 9 चिखल निंबोली गावात 9 चिखल आहेत 1 ला 2 ला 9 चिखल आहेत कारण का किती भक्तिवान गाव आहे लक्षात ठेवा कारण का एवढं भाग्यवान आम्ही तुम्ही मताला या ठिकाणी आज नाम जागवा जागवा मताला म्हणते ती इथं एक या ठिकाणी आता पवित्र आज नाम तुझे नारायणा पुढे पाचाला लाभवाना अहो त्या नामाच्या ताकदीत आज नामाच्या ताकदीचे अहो शितू म्हणत असताना एका जवळ राहा आणि एका मन येतं ते कुठल्याला म्हणा राहा आणि मग त्याला नामाची ताकद म्हणतात नाम जपले वाल्मिकाने फुटली हा कशाला वाल्याला पुढ आजच्या वेळेला पापडाची नामे नेल्या वैकुंठाची मला अर्थ माहित नाही कारण का हे कथा महाराज इथं कसं आहे नळानं सागराला बरोबर हा तिथं आता महाराज लोक इथं यांच्यावरती चांगलं म्हणजे जरा भ्या वाटते कारण का मी अगोदर कसं आहे माहिती का आपण काही जाणार नाही आपण काय माहित नाही आमचं बरं एकच ठिकाण एकच कीर्तन आमचे कुणबट्टी कीर्तन आमचे कुणबट्टी कीर्तन पाकुळचे काढा त्यांच्या आज पहिला दिवस आमचे ही कमिटमेंट असू द्या गावची कमिटी असू द्या सर्वांनी गाडीवर संपर्क झालं म्हणून आज या ठिकाणी आमची सेवा 2 दिवस गाडीवर संप्रदाय आणि 5 दिवस वाटत संप्रदाय आपण ह्या ठिकाणी खरंच महाराज मला असं वाटलं आज असं वाटलं मला इथं ह्या सत्यात ह्या अखंड सत्यात मला वाटतंय ह्या ठिकाणी खरंच साक्षात भगवंताचा वास आणि भगवंत खरंच आहे मला कारण का आम्हाला वाटते अरे एवढा मोठा मंडळ मारायचा आहे एवढं मोठं करायचं आहे अरे हे करायचं आहे परंतु याला मी काय तर जोर पाहण्यासाठी कोणीतरी मोडक्या लागते त्याला जसं होय रे कुणी कुणी किती दिले पट्टी किती दिले बोलत आहे किती करत आहे रे आम्ही सर म्हणे किती करता विचार दिली मी म्हणे 1 लाख रुपये लाख रुपये कशाला 40-35 देवा तुम्ही 30 कशाला त्यांना 10 द्या की अरे तेवढं नाही येड्या कष्ट बघा मागा बोलू नका अरे पुढे बोला काय बी करा आमच्याकडे गेला विचार आहे बोला चुकतोय तो इथं ये हे चुकतंय सांगायला या सांगायला आम्हाला राग नाही कारण का त्याला सप्ताह म्हणतात नुसतं कुठल्या गोष्टी कसं आहे हे तरी करायचं आणि जी मजबूत नाही त्याला लय त्रास आहे मला एवढं चुकी नाही आता आमचे सर्व मंडळ वगैरे आमचं तरुण पिढी आहे माहिती आहे सगळ्याला कारण का बघा आमचे विचार मारला आहे बघा खरंच त्याला मला खरं संत आता तुमच्या म्हणजे कळलं आपल्या गावात कीर्तन ऐकायला कारण का गाव शिकून शब्द आहे आपण पुढे गावा कारण का एक तर कसं आहे ह्या ठिकाणी नवीन एकट्या केलं म्हणून महावीला खरं मला आनंद वाटला मात्र नाही का तुम्ही माझ्याकडे तेवढी जा तुम्ही बाजार
ह्यात एक सुधारलं तरी मी माझं कल्याण झालं. कुमार खरं का देखील मला तू काळजी कोणात केलं तुझ्या बाहेर रात तुझं हरकत नाही. आज सांगितले माता या गडी सुरेश ढगे म्हणले लगेच हो मला बंदा येईल तर वागवतात तुम्ही काळजी करू नका 5 वाजू द्या म्हणणार. पण तू काळजी करू नका तुम्हाला 4 वाजता सुट्टी मिळणार नाही. आमची सुरकामाची मंत्री उद्या मला व्यासपीठ काय म्हणतो त्यांचं लवकर पाहिजे आपण. पण तो काळजी करू नका जोपर्यंत ह्या जीवात जोपर्यंत ते हनुमंत आहे आणि जोपर्यंत तुम्ही आम्ही आहे तोपर्यंत तप्ता एवढी बसला एवढे हात वर करा आपण करूया म्हणून एवढी पोरबाद झाला चिकन झाली एवढीच बात एवढीच ते मिठी आपली बात मला सौजन्य फक्त तुम्हाला सप्ताह करायचा. तुम्ही म्हणत आणि नाव घाला अजिबात घालू नका अजिबात घालू नका. पट्ट चांगलं माझं अजिबात घालायचं नाही. कारण का मार घातल्यावर इथं सप्ताह करावं आणि मार्केट सप्ताह करावं मार्केट पण मला सांगितलं का सांगत नाही फक्त विनाजवळ घालायला घालू नका मार्केट घालावं. बाबा म्हणतो उठते होय हे तू काय इकडे तुला मला घालू वेळा घ्यायचा आहे आणि कोपरा कुठून जाते तिकडे मागायला म्हणजे पण तो सत्य नाही म्हणत. कोणी या आणि कोणी सेवा करा अहो बाकी सेवा करायच्या इथं हे काम नाही. पण तुम्ही सर्वांनी केलं आणि तुम्ही एवढं जर साफ केले येड्या सप्ताह का इथनं पुढल्यावर ही मंडप नाही पुढे मंडप मारता येईल एवढी ताकद आपल्यात आहे. आणि एवढी ताकद आम्ही तुम्ही आजोबर कुंभारवार म्हणताय तो तुमची साथ सोडत नाही. जोपर्यंत कुंभारवार आहे तोपर्यंत आपली साथ सोडत नाही. आणि ह्या ठिकाणी सप्ताह होणार एवढीच मागणी हे जिल्ह्यामध्ये तुम्ही का लांब आहे का तुम्हाला येत नाही का मी वेळ लागला गेली नाही उद्या सकाळी वेळ द्या मला तो वेळ नाही या जरा बरं वाटतो कसं आहे कट्यावर बसून एक पाटलीन यात्रा होत नाही आपण सांगत नाही. एक मोठी चौकडीमध्ये तिने कीर्तन ऐकायला आलेला कट्यावर एवढा कीर्तन ऐकायला आली तिने म्हणले बाया माझं म्हणले पाटलीन बाय तू काय वर बसू नको कट्यावर तिथं वर बसू नको हे मी का तुमच्याकडे गेलो का म्हणजे खाली बसायला इथं बोलत झालंय इथं पाणी सांडले इथं चुकून झालाय. आता बाबा मगाशी म्हणला कुमार महाराज हरिपाठ बाहेरच झाला पाहिजे ते पाणी वाहू दे नाकर खाल्लं वाहू दे नवरा महाराज ही बाबा पोटाचं म्हणणार आत नाही आम्ही महाराज गळ्यात पकवाला गावला खाली मला छत्री म्हणलं गळ्यात कट छत्री आणली दुकानातून धरून बोला आणि पुन्हा तो महाराज कुमार म्हणतो हरिपाठ बाहेर सोडला नाही गेला मी मला कीर्तन हात घेऊन सुरू तिथं पाण्यात करा कीर्तन पण इथंच करा कीर्तन. हा त्याला म्हणते भक्ती महाराज पण पुढल्या शिवाय काळजी करू नको वरना आपण काय टाकूया पाला टाकू टाकू आपण पुढल्या वर्षी. कारण का आता उद्या घेतो म्हणतात उद्या काय घेऊन राहू शकता तुमचं एवढा असं कसं आहे गरीब सप्ताह आपला गरीबीतनं जायचा कारण का एवढं मोठं व्हायचं आपण. कारण का महाराज नवे एकच जास्त खेळ म्हणून जमविला मिळलं की थोडं थोडं टाकवायचा थोडं कारण का लोकांना वाटते थोडं करत परंतु आमच्या सत्यात थोडं मला थोडं खावं नाही पहिल्यांदाच गाव प्रॉब्लेम गेलं महाराज अरे म्हणलं येड्या एवढं चोपी गोष्ट नाही तर सुरेश एवढं चोपणा नाही म्हणला महाराज बाहेरच सांगायची गेलो ते सांगितली फार पडणार करणारा वेगळा मागे पुढे उभा राहे संभाळित विश्वास त्याच्यावर आपला तरी डगमत ना डगमत लक्षात ठेवा विश्वास त्याच्यावर ठेवा महाराष्ट्रावर. अरे कसं आहे अहो आपल्या ह्यातनं इकडून लगेच करून निघाला लगेच करून आला तर कुठं जायचं आहे देवाला महाराष्ट्राला आणि तरी खायचं तरी विठून जायचं आहे.
मात्र जेवणा मात्र मी लगीन करून आलोय, मी लग्न करणार आहे हे सांगते की म्हणते मारते मी ब्रह्मचारी आहे आणि मला काय सांगतोय अरे या आता लगीन कर आता मला सांगून जाणार आणि दादा मला सांगून जाणार आहे तू म्हातारा इशित वाटलायची इशित ऐकलं म्हातारा ह्याला म्हणते तुम्हाला मारू द्यायचं ताकद म्हणजे आता मारू द्या दंड अंजलीचा होता बरोबर दंड अंजलीचा होता त्याचे नाव हनुमान नाव त्याच्या हनुमंता आता मारुतराया आणि त्याचा त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी पारायण ग्रंथराजाची पारायण कारण 16 अगदी आनंद पार पडतोय आणि या सोहळ्यात तुम्ही आम्ही जमतोय आणि आमच्याकडे कीर्तन सेवा करते आम्ही भाग्याचे आम्ही भाग्याचे बागडे बाबा लक्षात ठेवा म्हणताना या ठिकाणी आज भव्य दिव्य त्या ठिकाणी आता थोडा साजरा होतोय या सोहळ्याकडे तुम्ही आम्ही जमलोय आम्ही भाग्याचा आहे आणि त्या सुंदराच्या जीवित लाभ आम्हाला घडतोय या ठिकाणी न टायमिंग घेता फक्त एक तासात आपण उरकायचं कारण का वेळेअभावी दररोज कीर्तन ऐकली आज कीर्तन ऐकायचं आहे उद्या कीर्तन ऐकायचं फक्त का कसं असतंय कितीतरी सवादी सांगितल्या कितीतरी फायदा सांगितल्या एक तर घरची सांगावं ते नाही मानाच माना सांगताय बाबा मान खूप मोठा वाट लागलाय मला खूप मोठा होत आलाय माझा नको बुक आहे माझा कारण का मानाचे सवाचन बरोबर आहे तुझे बरोबर आहे कारण का त्या ठिकाणी खरं पहिल्यांदा कीर्तन मानाचे सवाचन म्हणून दिले असू द्या तरी मी कोकासारखं मान राखलोय मी काळजी करू नका एक करायचं नाही आणि केलं तरी धरलं चित्ता होते सोडलं की पळते मग कुठलं धरू आता हो मी म्हणलं महाराज माझी सेवा नाही आपण काय सप्त्याला येऊ तसं जाते का आणि कसं आहे गेल्याची सेवा नव्हती बरोबर आहे पण तू गेल्याची सेवा नाही चांगली घडली मला काळजी करू नका कारण का आज त्या संस्थांचं दर्शन घडलं मात्र या वर्षी तुला आज त्या संस्थांना आपण बोलवलो अरे काय करता कीर्तन करून काय करून तेवढं चुकी करत नाही अहो आम्ही करतोय तेवढं तुम्ही केलंय तेवढं पुण्य आम्हाला मिळत नाही आम्हाला मिळत नाही कारण का तिथं कोण झाडते कोण लोटते कोण काय आणते कोण काय करते सगळ्यांनी केलेली सेवा आणि आमची सेवा वेगळी आम्ही आज स्वार्थी कपडे घातले ते महाराजांनी शिवले बघा आज 14 नेत्याने दिले ताई कपडे दिले ते नाही म्हणता कारण का काय करायचं एकच करायचं मागणी मागायच्या जेव्हा अहो कितीतरी आपण रॉंग मार्गात गेलो तरी त्या संतांच्या सानिध्यात आलोय म्हणताना आपण सरळ मार्गात जायचं जाऊ नका अगदी मोठ्या देवाला मोठ्या आनंदाला या ठिकाणी सर्वांनी एकच करायचं आहे काय करायचं आहे सांगड बांधा रे भक्तीची ढोलकी पट्टी मी घावलाय महाराज ढोलकीच वाढली पाहिजे ढोलकीच वाढली पाहिजे तिथं पाटोळी आलेच पाहिजे ही पाटोळी नाही कारण का विनोद महाराजांच्या चव्हाणाने फोन केला विनोद महाराज आमच्या महाराजांचं कीर्तन आहे अशी वाढली पाहिजे आधी सुट केली पाहिजे बघा
नाही आहे सुटकी भाजी आमचे विनोद महाराज अगदी सुंदर मुलगी पडत महाराज आले तेव्हा ते काम म्हणा महाराज आज 2-3 तास रात्री झाले म्हणताना महाराज आज असे वाटायला लागले आता काय करू वाटायला लागले ह्या ठिकाणी काय कसं होतं एकत्र महाराज ह्या ठिकाणी वंदना करू बागडे बाबाला वंदना करू बागडे बाबाला तुमच्यावर काय ओळख टाकू बाबा धन्य धन्य मग तुमच्यावर तुमच्याकडे काय कारण का तुम्ही खरंच धन्यवाद कारण का आज ह्या ठिकाणी सर्वांची दाद भेटते म्हणताना आज ह्या ठिकाणी तिकडून सेवा घडते तरी बी ह्या ठिकाणी तुमचं सर्वांचं आणि तुमच्या सर्वांचं आदर माना थोडा अजून या ठिकाणी आपल्या सर्वांचं एका हात वर करूया आणि आपली बघा लगी मोबाईल बघा किती वाढले म्हणून टाइम बघा हा आता फोटोचे टाका नाही खरंय त्याचं टायमिंग बरोबर आहे महाराज मगाशी म्हणलं हो महाराज किती बरं तू फोन लावा मगाशी फोन उचलला घरी मला चौधरी गेला कामात हा मगाशी फोन लावलं चुका मला महाराज काम नाही नव्हतं चुकाला फोन लगेच होता मी म्हणलं महाराज फोन तुला लावलाय मी आते होतो म्हणा ते पुन्हा कुठं होता महाराज 5,000 मिळते आता पाठी मिळते की नाही मिळते महाराज ठेवत नाही निदान पाण्याची पाठी तर ठेवलं नाही पाण्याची पाठी नाही गेलं तरी पाणी हे महाराज चौधरी सांगितलं हो तरी महाराज गेले तर चौधरी सांगितलं हो महाराज या महाराज हार आणलाय का हार आणला होता कडे बघा मला काय हार आणला नाही अजून आणि बाटली आणून 100 दिलं बाटली तिकडं 100 तिकडं आणि महाराज बी बाकेट दिलं ना महाराज पण तुम्हाला बाटली आणते सरसम करा बाटली आणा आपली येणार हा तरुण वा 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 जमलं जमलं तिकडे बाई म्हटलं काय बघू सर्वांनी काय करत आहे गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला गोपाला
म्हटलं भजन झालं की हा चुकली वाटायला काय ते झालं एक आधी कीर्तन वाटली थोडं सुरेश महाराज आधी कीर्तन वाटली होती माझ्या पुढे वाटली आणि मी आधी नवीन कीर्तनकार ती आधी डोकी घेऊन काय केली होती एवढं हारभर आणली होती कुठं हातात हारभर आणली ती आधी काय करायची आता टाकायची ती तोंडात गेला तर बरोबर नाही एकदा हारभर चुकला आणि चुकलं की म्हणजे इकडे गेलं कुठं कानाकडं चुकलं की म्हणजे मग पाय उठलं मग चिरसमान म्हणा चिरसमान पहिला म्हणा असा करतो का बरोबर आहे चुकीच नाही कारण का हे तू बरं बोलते कोण रे कुमार मी कीर्तन करतो करून का या रात्री जमते बघा आणि आमच्याकडे ही पुढे गेलाय मागाची काल ही पेटी मात्र आमचा हो महाराज सकाळी तुमचं मला गडी उतर म्हणा मी कोण पेटी मात्र कुठं त्या पुरीला आदर करतो म्हणा पेटी मात्र आमचा मी म्हणलं आमची पिढी यायची रे म्हणा काय करणार गाडीत हातावर सकाळी हातावर माझा घासा बसलाय बाकी काही नाही कारण का मला जेवढे पेटी मात्र पुन्हा पेटी द्यायला तर तो कुसारा नाही पेटी द्या तिकडं कारण का गणित त्याचा नाही आणि गाणी अशी असते ती काय हो कराय पुढे हो महाराज विचारलं ना कुठे औषधीचं औषध निकोलीचा फोन आला बोलवा मारुतीची पट्टी ते लावाड आणि पट्टी ती आमचे एवढे पोरटा प्रसाद घेऊन आमची येत आहे काय कुठं ह्या ठिकाणी कार्यक्रम चालला हे कुठं चल अरे ह्या ठिकाणी चला की जाऊया मारुती मंदिराला या ठिकाणी सत्ता चाललाय ह्या ठिकाणी कार्यक्रम चाललाय इथे काय करायचं एकच कर आणि जन्माला आलाय आणि जन्माला येऊन काय करायचं एकच करायचं नाम जागवा या ठिकाणी कथेला सुरुवात करते महाराज पण तू कथेच्या आधी पोथी शिवली पाहिजे तुम्ही आज आपण काय घेतलाय नाम जपले वाल्मिकाने फुटली टोमक्याला पाणी नाम जपलं तर वालीला का फुटते तसं पाणी फुटते ती तसं तुमच्यासारखी जरा सुटली पाहिजे पहिल्यांदा मग कथेला सुरुवात करायची तुमचं नाही मला तुमचा आठवण सांगायचं काय तुम्हाला कारण का कीर्तन मला तसंच आहे कारण का लोक आणि वेदू सांगते तुम्ही खरंच सांगा तुम्ही तरी कथा तुम्ही थांबता का कथा कोण थांबत नाही या ठिकाणी एक काय मात्र शब्द मात्र या ठिकाणी आज तुम्ही आम्ही एकच नाम जपले मानले काय नाम जपले मानले एक आदर्शाचा विषय आपल्याला थोडक्यात सांगायचा आहे कारण का या ठिकाणी विषय असा आहे एक विषय थोडका आहे तो ऐकायला सगळं जे चांगलं आहे तेवढंच घेऊन जायचं आपल्याला त्या कथेचा एक नियम आहे महाराज ही कथा ऐकला तर 100% वाचला महाराज खरंच आता पण कुणीच सांगत नाही कथा कुठेच सांगत नाही ऐकले असेल नाही ऐकले असेल पण तू आज
तुम्हाला ह्या ठिकाणी कथा सांगणार आहे आणि त्यासाठी सर्वांनी एक करायचं आहे, एक चित्तानं आणि एक मनानं ती कथा अगदी सुंदरची आहे. थोडक्या विश्लेषणात तसं करायचं तर 2 तास कथा आहे, पण तो आपण किती होती अर्धा तास जिकडं तिकडं आणि का ज्याची त्याला जागा आहे ह्या ठिकाणी दिले. फक्त अभंग नाम जपले वाणे काने फुटले टोमक्याला पाने ऐसा नामाचा महिमा आणि संतांच्या भेटी कशाचं सांगतो बा संतांच्या भेटी आणि संतांचं काय येतं आणि संत काय घेऊन जातात काय येतं मग मी या संतांचे उत्तर आणि मदतीनंतर उत्तर प्रदेश राज्य कालपेगाव ऐका कथा बघत लगेच तुम्ही ऐकला तर आता माझ्या तोंड ऐका कारण का त्या देशाचा राजा आपल्याला गंगाधर आणि त्याच्या पत्नीचं नाव अनिबा ही दोघं एक राजा होता राजा मोठा राजा त्या गावच्या राजाचा गंगाधर नावाचा राजा राज्य करत होता आणि करता करता महाराज दोघं नवरा बायको त्याची आई वडील असतील आणि त्या गंगाधरला एक बहीण होती आले तेव्हा तिच्या मना आले तेव्हा तिच्या राजा होता अगदी स्वाभिमानी चांगला राजा दोघं नवरा बायको आणि पती सुद्धा अगदी पतिव्रता महाराज असणारी ही अनिबा पतिव्रता आणि करता करता संसार सुखाचा दोघं नवरा बायको आणि असणारी एक बहीण त्याचं कुटुंब करता करता या गंगाधरला जी पत्नी अनिबा हिला बघता बघता दिवस गेले तिला दिवस गेले आनंद झाला आनंद झाला कारण का आज आपल्याला बघा एखादं नन्नाचं बाळ येत असलं तरी होत असलं तरी एक आनंद होतोय. त्या आनंदाच्या भरात सगळे आनंदात आहे की आमच्या आणि बहीण तर उड्या मारली आमच्या बहिणीला पाळवणार लहान बहीण होती लहान आता मला करता करता आणि मात्र जीव चालला आणि करता करता दुसरा दिवस महिना तिसरा महिना चौथा महिना करता करता 9 महिने 9 दिवस 9वा महिना लागला आणि करता करता अशा प्रसंगाला गंगाधर नावाचा राजा आपलं काही कामानिमित्त बाहेर गेला निघून गेला आणि तिथं दिवस धरत आलं कुणाचं आणि मात्र दिवस धरत आलं आले तेव्हा तिच्या मनात ते कोणा ते जाणे राजा निघून गेला ही दोघीत करा कोण कोण ननंद आणि भाऊजे दोघीत घरात करता करता रात्रीचे धाक रवडले आणि हे दोघीत घरात कोणच नाही आणि दोघी असताना ही मुलगी 18-19 वर्षाची मुलगी 17-18 वर्षाची मुलगी महाराज एक मुलगी दोघी आणि अगदी 11 तारीख वाढले आणि वहिनीच्या पोटात दुखू लागलं पोटात लक्षात ठेवा पोटात दुखू लागलं आले जेव्हा तिच्या मनात महाराज
त्या पोटात दुखू लागलं आणि वैद्य त्या नंद सापडले. अहो ताई माझ्या पोटात दुखा लागले आणि मला कसं दुखा लागले आणि कसं करायचं. वैली म्हणजे आज त्याचा पोट चाललाय. रात्रीची 11 11:30 वाजले. त्या पोटात दुखू लागले. आता बाहेर कसं जायचं. पाऊस पडतोय. वैली अहो बाहेर कसं जायचं. अहो तुमच्या पोटात मी तरुण पुरगे कसं जायचं. वैली म्हणजे अहो काय नाही झालं तरी तुम्हाला बाहेर पडावं लागतंय. कारण का माझं पोट कमीला मला डिलिव्हरीचा प्रसंग आला. या ठिकाणी माझं दिवस संपलेत आणि दिवस संपल्यावर मला पोटात दुखू लागले. काही कठल्या परिस्थितीत मला गेलं पाहिजे. दवाखान्यात गेलं पाहिजे. दाई बघून वैली लावले. ताई तुम्ही काही करा पण तो मला दवाखान्याला पुस्तक कुणालाही परवा. पण तो रात्रीचे 12 12:30 वाजले महाराज नाहीला झाला. विचार केला म्हणून गेला. त्या पुढे विचार केला. 17-18 वर्षे पुढे तरुण पिढे तरुण पुढे आता बाहेर कसं पडायचं. एकटीच आहे. तरी वाटलं त्या भगवान ठेवला. त्या जेवण ठेवला आणि रात्री 12 साडेला पुरगी बाहेर पडली. काय निघाली. कोटे रात्री द्वारके वेळ लावी रात्री पुरगी बाहेर पडली. महाराज ह्या करण्याचा त्या करण्याचा तिथं जा. हो मावशी हो काकू माझ्या वहिनीच्या पोटात दुखा लागले. मोठा त्या रात्री 12:30 कोण उठते. कोण उठायला तयार नाही. करता महाराज इकडे तिकडे जा त्या दगडात त्या दगडात झटकून पड. अशी मुलगी इकडून तिकडे करू लागली. 18 वर्षाची 17-18 वर्षाची मुलगी तरुण पिढी रात्री 1 वाजता बाहेर येते. 1 वाजता बाहेर येते. 1 वाजता. आता जर पुढे बाहेर निघाल्या तरी आपली आज पिढी वाईट. आता थोड्या पहिला काळ वेगळा होता. पण तो महाराज मुलगी बाहेर पडली. बघता पुढे सुद्धा येत नाही. आता म्हणले आपण घरी जावं आणि वहिनी एकटी घड्यावरून मुलगी निघाली. तितक्या मारुती देवळापाशी एक साधू बसला होता. साधू अंधार आहे. तिथं एका कोपऱ्याला साधू म्हटलाय. साधू आपल्या बागेमध्ये साधू म्हटलाय. त्या साधूला म्हटलं आणि सांगितलं पुरगी म्हणली आता शेवटच्या एकदा साधू बोला आपण भेटून जाय. कोणाला महाराज म्हटले ती त्यांना भेटून जाय. महाराज मुलगी त्या साधू निघाला. साधू जेवणापासून चुकून म्हटले बागडे माझे साधू आहेत. जे की आता संत कोण माझ्या सद्गुरू वाचून संत कडे पडली ती आणि मुलगी आली आणि मुलीला टाकताना जणू घेतला. बाबा म्हणजे बाबाने डोळं उघडलं. बघितल्या मुलीला बघितलं. मुलगी किती आहे. 17-18 वर्ष. मुलीला बघितल्या बाई एवढ्या वाजता का तू आली. एवढ्या वाजता अगं रात आले जवळ 1 किलो वाजल्या. रात आले आता एवढ्या वाजता बाबा माझ्या प्रसंग आला. काय प्रसंग आहे मुली तुझ्यावर. काय प्रसंग आहे माझ्यावर. त्या मुलीला सांगितलं माझी वहिनी डिलिव्हरी होणार आहे. ती पोट दुखायला आहे. तिच्या मध्येला कोणी नाही. मी एकटीच घरात आहे आणि बाबा तुम्ही येऊ शकता. आता गुरु राहतील. ती महाराज आहे. जाणार नाही ती. महाराज गुरुमाते गुरुदेवा तुम्ही येऊ शकता. त्या टाइमला गुरुराज म्हणले बेटी हे बोले मी येऊ शकत नाही. पण तू एक सांगतो तुला एक सांगतो. माझा शब्द ऐकतो. माझा हे शब्द आहे. बाबा बोला ना काय बोलायचं ती बोला. काय सांगायचं हे का सांग. तुझ्या वडिलांना जाऊन सांग
जी मूल जन्माला येणार तुझं मुलगा जन्माला येणार आहे आणि तुझ्या वडील जाऊन सांग सूर्याचं झाल्यावर मुलगा जन्मला सूर्याचा मुलगा जन्मला तो जगात झेंडा लावेल आणि जर आता डिलिव्हरी झाली तरी मुलगा वाईट मार्गाने जाईल एवढा शब्द मुली नाही केला जर सूर्याचं झालं मुलगा जन्माला तर जगात झेंडा लावेल जगात त्याची कीर्ती वाढेल आणि जर आता जन्माला तरी तो गावात एकच म्हणजे वाईट मार्गाला लागेल सांगितलं मुलगीनं घराकडे पडला जा मी येतात वडील जाऊन सांगा म्हणजे वडील जाऊन सांगा मुलगी डावाचा पडला आता महाराज मुलगी डावात पडत निघाली आणि घरात गेली वहिनी ह्या गोरलं वहिनी रडत होती वहिनी जेव्हा काय प्रसंग आला माझ्या काय प्रसंग आला म्हणून मला वहिनी रडत होती तितक्यात ननंद तिथे गेले वहिनीच्या ती हे कोण आलं का वहिनी कोण आला नाही परंतु म्हणजे काय म्हणले एक साधू महात्मे गाठ पडली होती एक संत महात्मे गाठ पडली होती काय म्हणाले त्याचं दर्शन घेतलं त्यांना विचारलं आणि सांगितलं बाबा ते म्हणजे मदत करत नाही फक्त दोन गोष्टी सांगितले मला काय सांगितलं म्हणजे एक सांगितलं जर सूर्याचं झालं मुलगा जन्मला तर जगात कीर्ती वाढेल आणि जरी आता जन्मलं तरी आपल्या वंशाला म्हणजे थोडा कलंक लागेल असा मुलगा जन्मावेल आणि सूर्याचं जन्मलं तरी जगात झेंडा लावेल त्या वहिनीने एक विचार केला हेड्या आता जन्म कशाला करायचं म्हणजे त्याने काय केलं आपल्याला स्वतःला काय केलं तेव्हा मला उलट टाळून घेतलं डिलिव्हरी पेशंट आहे म्हणजे उलट टाळून घेतलं आणि शीर्षासन केलं सगळं केलं करता 2 वाजल्यापासून सावळे किती टाइम झाला 2 ते 6 किती टाइम झाला 4 तास तिला उलट टाकून घेतलं काय करायचं ते केलं आणि पाठ सूर्याचं वयाला मुलगा जन्माला त्याचंच नाव बिरबल त्याचं नाव बिरबल आज बिरबल माहिती आहे सगळ्यांना चातुर्वर्ग बिरबल तिचा आज तुम्ही कथा त्याची ऐकले आणि बिरबल मुलगा जन्मला त्याचं नाव ठेवलं बिरबल ते म्हणजे त्या गंगाधर आणि आणीबाचा मुलगा बिरबल मग सूर्यात वयाच्या जन्मायचं का आधी जन्मले कसं असेल तुमची तुम्हाला ओळखतात महाराज बिरबल जन्माला म्हणताना बिरबलला आज जग असते जग कुठल्या कथेचा बिरबल सगळीकडे आहे आणि बिरबलची कथा सगळ्यांना वाटतं बिरबल जन्माला आला आणि मुलगा असला एकच जन्माला कसं बिरबलासारखा एकदा बिरबल राजा बिरबल राजा चालले आणि निघाले जात असताना एका जाणून तुळस देखील महाराज तुळस होती त्याला काय केलं बिरबलला आता पाया पडलं आणि पाप त्याला घातलं आणि त्या तुळशीत पान काढलं तोंडात टाकलं महाराज घातलं आणि त्याला काय केलं बिरबल म्हणले राजा कोणाच होता मुसलमान होता त्याला का माहिती दोष म्हणजे काय ते काय केलं हे कोणा म्हणा ही कोणा माझी आहे ही मेरी माँ आहे कोण तुझ्या म्हणला म्हणजे बिरबल म्हणला बघा ही माझी आहे तुझी आई म्हणून हातात गणा करा टाकून ती
बादशाह उपटून टाकलं. बिरबल म्हणला जरा दम काढ म्हणला तर पुढं तर म्हणलं टेल साहेब. पुढे गेलं आगागी झाड होती पुढं. आगागीची पुढं आता झाड होती. आता झाडामध्ये गेलं तिथं किती 5% गाठी होत्या आणि तिथे गेलो 11% गाठल्या. 11% गाठल्या आणि 11% गाठलं तिथं ताटान दंडोत घातला. कुठं त्या आगागी झाडेला. बादशाह म्हणला हे कोण आहे. ही कोण म्हणलं ही माझा बाप आहे. ती आई होती ही मला बाप आहे. तुझी आई काय केलं ही बाप काय करते म्हणला. त्यानं काय केलं भडा 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 कुठं बाबा ते कशात होतं झाड. हा आगीच होतं ना. ते बडा पडलं आणि सगळं तिनं पुस्तक मारा सगळं पुस्तक गडी लागला उडे मारायला. हे क्या हुआ है हे क्या नहीं हुआ हे क्या हुआ है. बिरबल म्हणला हे तुझे चल मला सांगतो पुढे केलं काय झालं म्हणा. काय म्हणला अरे आई तुझा बाप असं का म्हणला. अरे ती कळला तो म्हणला आता असं काय म्हणला. आईची बाप मागले बाप काय साधवणार. आईची बाप मागले बाप काय साधवणार नाही. म्हणलं चल मला तुझ्या ऐकलं. तो म्हणा आगागी कमी झाली. त्याने केलं तर तोच्या स्वतः लागलं कोण बादशाह आणि पुन्हा त्याची आग कमी झाली. तो फोटो की अशी काय काय थोडी लागते ती मंत्र बिरबल उच्चारता होते. मंत्र चौमारांनी आज दुसरी कथा मला हीच कथा सांगा कारण का बिरबल कोण होता एवढंच सांगायचं तुम्हाला. आणि त्या कथेचं तुम्हाला काय वाटेल आपण काय काय द्यायचं आणि त्यातनं काय सोडायचं. जन्म एकच होता महाराज. अरे कितीतरी मुलं जन्माला आली वाईट मार्गाला असू द्या ती सांगायला आपल्याला कारण का ज्याचं त्याचं कर्म जैसे जाते कर्म लई गाल्यावर तुम्ही लई वाजवत आहे नगर. कारण का जसं ज्याचं कर्म तसं आज भगवंत देतो लक्षात ठेवा. हा बघा आज तुम्हाला वाटलं महाराज तुम्हाला ह्या ठिकाणी कीर्तन करावं लागलं ते परंतु माझं काय नाही हे तर तुमचं सर्वांचं आहे. आणि ह्या ठिकाणी बघा आपण गेलो की टीम बोलवली आणि माझं पोरग आधीच शिकत होतं पण तो गेल्या वर्षी पोरग इथं पाऊंड खेळलं आणि ह्या वर्षी गेल्या वर्षी महाराज वाटतं 2 महिन्याला महाराज खेळा. 2 महिन्याला 2च महिने झाला. त्यातील 2 महिन्यातलं 15 वारीत गेलं तर पण एक पहिले तर तोडलं होतं कुठं अकलूरला गडी मधून निवडा होता वाड्यातच. सुरेश म्हणलं महाराज पोरग तयार झालं का. झाले झाले अकलूर माघारी आले. बर आला गडी माघारी. आता म्हणजे याला अजिबात घालायचं नाही म्हणून विशेष करून दिला आणि गेलं ती महाराजांची भेट पडली. शिवतो महाराज तुमचं पोरग माघारी कसे बघू म्हणा लावून धुवायचं लावून द्या माघारी म्हणजे महाराज. पोरग गेलं आणि आळंदीच्या दिंडीत एकदा चाल झाली त्या तुकारामाला दिंडी गेल्या. मी म्हणलं महाराज पोर दिंडीत ती आली तर घेऊन जाणार म्हणला. पोरग म्हणलं महाराज दिंडीत येणार. महाराजांनी सहज फोन केला. महाराज म्हणलं त्याला चाला ठेवायच नाही. महाराज आमच्या टमटम आहे फेकल पाय चढलाय. महाराज एकदा फोन केला शेवटो महाराज तुमचं पोरग एक दिवसात टमटम मध्ये बसलं नाही. महाराज आळंदीची वारी चालत आलाय मात्र या वारीला एक तर मालिका पाठ केली आणि पाठवली नाही तर गड्याला एक आपण पाठ नाही. आमच्या जगात एक आपण पाठ नव्हता गड्याला. मग तू ही कुणाची कृपा दिंडीची कर लक्षात ठेवा. मला वाटतं दिंडीत कसं जायचं दिंडीकडे. हा दिंडीचा प्रसाद आहे. दिंडीचा महाराष्ट्र नाही काय नाही माऊलीचा प्रसाद आहे. आणि हे सांगायसाठी आज पाठीवर मला शेवटच्या कीर्तन सांगतील काल्याच्या कीर्तनमध्ये काय मुलं असतात आणि काय मुलं ही संस्कार लक्षात ठेवा. आणि एवढं सांभाळणं एवढं करणं एवढी सुखी गोष्ट नाही. आज तुम्ही आम्हाला वाटतंय महाराज लय पैसे घेत असतील लय ही करतात ते पण नाही महाराज मी स्वतः जाऊन बघतो. आज त्या सिटीत काय लागत ना काय लागत ना महाराज. अरे सर टँकर पाण्याचं बोलवा म्हटलं तरी त्याला किती होते महाराज 400 रुपये होते. आणि एका मुलाला ड्रेस धुवायला म्हणा आंघोळीला म्हणा 2-2 4-4 गाडी पाणी लागते. आता मला कळलं 4 दिवस माहिती होती महाराज काय 4 दिवस. मी म्हटलं पहिल्यांदा तुम्ही आला कुठे गेला चौक हाय का हाय महाराज कारण का परंतु मुलं इतकी ठेवा करतील महाराज.
एवढं लक्षात ठेवा. माझी चार होती पण तू एक काम पुढे दिलं, एक काम पुढे दिलं, सगळी कामं करतो. कारण का संस्कार ठेवले पाहिजे तसे म्हणताना महाराजांनी संस्कार ठेव अगदी मुलांना आपल्या प्रेमानं. आणि अशी दोघं हे सपती महाराज त्यांच्या घरची मंडळी एकटीच स्वयंपाक. आज 20 मुलं आहेत त्यांच्यापाशी. 20 आज 20 मुलाची त्या 20 मुलांचं संगोपन करणं सगळं करणं एवढी सोपी गोष्ट नाही. तुम्ही आम्ही दिलं तर त्यांचं आहे. तुम्ही म्हणता महाराज एक ठिकाणी जवळजवळ 40-50 फी आहे पण आमच्या महाराजांकडे तेवढी नाही. महाराज एखादा गरीब विद्यार्थ्याचा तुम्ही महाराज असू द्या त्या गरीबाला थोडं सोडून देतो. कारण का एका गरीबाचा मुलगा तर शिकला तरी माझं नाव आज यादीला लागते. असं असणारे काटे महाराज आज आपल्या सर्वांच्या सेवेसाठी गेलं सुरू होते. आणि यावर सुद्धा आवर्जून या ठिकाणी सुरेश महाराज बोलले काटे महाराज फोन केला त्याला पाठीमाग घाबरत की बाबा फोन केला म्हणून. काटे महाराज तिकडे हाला लागला म्हणजे काय झालं महाराज सुरेश महाराज फोन केला मला. बर तुमच्याकडे दोन महाराज पाठवा. किती घेते ती महाराज तर 7,000 घेते. मग 5,000 बसत नाही ती का ती म्हणजे येला 2,000 लागते. तू गेला 2,000 लागते. मी म्हणलं महाराज कॅन्सल बाबांच्या एकटी सेवा कार्यक्रम काटे बाबा 2,000 ठेवून म्हणजे. कारण का गेलं सेवा घडली नाही. आणि जरी सुरेशनं जरी आम्ही फोन केला तितकं प्रेमानं महाराज आम्ही जरी काय म्हणलं तरी मी शांतीत. आणि आपण जगाच्या कल्याणाला संतांच्या युक्ती जे कर्तव्य पूर्वक जगाच्या कल्याणातून संत जमायचा लक्ष ठेवा. कुठं तरी काय केलं तरी काहीतरी बोललं हसत मुखाने आपल्याला शब्द उत्तर देतात. ह्याला म्हणतात संत. आणि तेच संत तेच शांत तेच संत. लक्षात ठेवा. म्हणताना आयच्या संताचा आयच्या संताचा जरी आलं तर आता दसरा झाले घ्या आता काय काय वेळी वाट बघत असेल कवा राहून संपतोय. तुमच्या देशात कोण आहे काय कोण आणि श्रावणी कळलं लोकांना आणि सप्तमी कळेला सप्त्यातली हाय. मी म्हणते वाट कुठ नाही उत्पत्ती जावं तरी मात्र नव महाराज. परंतु एक असंच संत काटे बाबा एक संत महात्मे वाढले म्हणजे गावात एक संत महात्मे बागेमध्ये संत महात्मे वाढले आणि गावात हो संत महात्मे वाढले आणि गावाचं भजन बोलवा. गावाचं भजन बोलवा म्हणजे जा तुम्हाला करता सुरेश महाराज आहेत चला दिंडी निघाली आणि संत महात्मे निघाले. तितक्यात दिंडी मठावर गेली आणि संत कोण मागे तितक्यात 4 गडी आपल्या गावात दारूबंदी होती बरं का. तिकडे पलीकडे गावात तिकडे 4 तुकडं आलं. काय झालं रे गावात एकाला 4 काय झाले अरे संत महात्मे महाराज वाढलेत म्हणतात आणि त्याला ज्ञानबा तुकाराम मग वागवत नाही बरं का त्यांचा
वाढवून द्यायला म्हणजे दिंडी निघाले म्हणजे कोण जी महाराज मिळावे असं झालं. बरोबर महाराज मिळव पक्का दिंडी वाटायची आपल्याची मिळव का नेत नाही ती सुरेश महाराज म्हणजे यांच्या गँगमध्ये म्हणजे काय सांगायचं आमच्या कसं तितक्यात काय झालं एक 4 दिवस गेलं त्यांच्याकडे गेलं त्यातला घरी म्हणा काल बोवाला नाही म्हणा वाजवत बोवाला वाजवत नाही असं म्हणला मग आणि टाळ देवडी टाळ देवडी टाळ पकवाल देवडीवर त्याला करायला टाळ पकवाल अहो ते कुंभार मार्ग ते कुंभार मार्ग काय राजाला वगैरे राहत ते कुंभार गेला गेले आला गेले महाराज आमच्या ग्रुप मध्ये एक माणूस गेला मग पकवान टाळ येणार जमला आणि पटाक्याच्या म्हणला गडी निघालं आणलं पकवान निघून दिलं आणि निघाली सुरेश महाराज निघाली आधी टीम तयार केली आधीच बॉक्स आणलं होतं काय काय ओढली काय काय घेतली हे कोणा सांगत नाही घेतली महाराज करता करता काय करणार ज्या गाडी एक 4 गाडी म्हणलं एक या कोपऱ्याने गेलं पटाका तिथं पडली एकीकडे गेलं राहिली चौक कांद करी आणि शिकाय झालं ती वेगळी चालत होतं आणि निघाले शेव महाराज आता घेत निघालं आणि इष्टी त्याला म्हणले हे मला भुका लागेल म्हणा अरे मला वर कांद्यावर राहिलं का भुका लागेल म्हणा आपल्याला जमत नाही आपल्याला पेट मोठी सांगितलं होय असं करणार म्हणा इकडे म्हणा आता पेट दुसरा म्हणा त्या सोन्यात हाट्याला म्हणा सोन्यात त्या सोन्यात हाट्याला म्हणा गडी निघालं आणि सांगितलं ए अरे ही वर आहे असं कर म्हणा ही बिताडा म्हणायला वापर मला असं ही बिताडा वाटत उभा केलं बाबा गड्याच्या उभा केलं हातामध्ये गेलं गडी उघडून गेलं सोन्या मला बोलला गिऱ्हाईक आलं मला गिऱ्हाईक आलं म्हणजे हे बोल मला काय ना दोन मला पाहू दे दोन वडापाव दे बोलले गडी भुक्याला तो म्हटलं हे अजून दोन दे सोन्या मला माझा दक्षिण पावले मला बी महाराज करता 10 वडापाव खाल्ले गेले आणि बेतान एक झाले की एक उठलं एक झाले की एक उठलं एक झाले की एक उठलं पाचीच्या बाहेर शेवटचा कडे बोलला हाक मार बिल ही माहिती बिल द्यायचं ना ही माहिती बिल देऊन दोन्ही बाहेर बोलला इकडे म्हणला आठवडा बाहेर आला आणि बाहेर आलं इकडे मला बिल पाहिजे ना तिथं माणूस उभा केला म्हणा या एका बिल घेऊन किंवा गेले ह्याच्यावर बिल घे म्हणलं त्याला बघितला किती वडापाव खाला म्हणला दादा अजून 2 खावा परंतु पहिल्यांदा त्याला दाखवा मग असं महाराज आपले कसं व्हायचं तुमचं अजिबात सांगत नाही काळजी करून हे कसं आहे आपण का सांगायला पण तू माझ्याकडे रॉंग मार्ग गेलाय मात्र माझ्या तेव्हा मी करायला लक्षात ठेवा आज वाईट वाटतं लक्षात वाईट वाटते मला कारण का जिंदगीत येऊन महाराज जरी गावात दिसलं जरी शाहू कुठे गेला तरी शिरसुमाला कोणा शाहू कुठे गेला कळतोय आणि शिरसुमाला कुठे गेला शाहूला विचारा कुठे आहे शिरसुमाला परंतु महाराज एकच सांगतोय या टप्प्यात एकच नियोजन माझं कारण का नगर ठीक करून अरे तू जीवनातून काय का पण तू अरे चांगलं नाव काढत असताना आज तुम्ही जर वाघ हित जात असला तरी माझा नाही राहत कारण का बरंच सांगितलं महाराज एकच मागणी माझी दुसरं काय मागत नाही आज 14 तुम्ही टाकले महाराज पण तू आज त्याच्याबद्दल बोलायचं म्हणजे का बोलतोय कारण का माझ्या लहान मुलाची ती चड्डी होतं तो पण माझी भक्ती बारका ठेवणं 7वी असल्यामुळे त्याची ओळख आहे कारण का गावाकडे असताना शिकले असताना तेव्हा त्याची ओळख होती माझी परंतु ह्या मी आता सांगत नाही तरी मी त्याची स्तुतीत कसं तुमची तुम्ही कसं करायचं करा मी सांगणार नाही आज नादाच्या गादीवर सांगतोय काटे बाबा नादाच्या गादीवर सांगतोय आज जर तुम्हाला तो जर पाहिजे असेल तरी आजच्या तो संकल्पना केली पाहिजे महाराज हे कसं आहे आणि कुठं जरी गेलो कुठल्या पण म्हटलं जावा शिवकुमार गेला शाहूमार कुठे गेला आणि शाहूमार गेला शिवकुमार काय चाललंय कुठल्याही मठात जावं आज जाऊन विचारा
एकनाथला जावा, दयागावाच्या जावा, कुठल्याही मठात जावा. आज कीर्तित महाराज कुठेही नाव गाजते का? पण तू ह्याच वाटेला जाऊन माझी इच्छा आहे, एवढी मागणी करतो महाराज. कारण का तुम्ही त्या पाकिटात मी अशा केलं बघा, एकच अशा केले. जर सुधारला ते तुम्हाला पाकिट टाळ्यावर सगळ्यांनी त्याबद्दल एकच पाकिट दुसरं. आणि आयुष्यातील मी चुकलो लक्षात ठेवा. कारण का एकच याची दाना दे का देवा, तुझा विचार जन्म येऊन काही केला कुठलं तर हरकत नाही. काय आणि जाग्याला राहील गेले गेले ते दाखवते. कुठली बाय चुका लागायची तुका म्हणून जेव्हा मागाशी तो काय फोन केला घरला येऊन गेला तरी तुमचा स्कृती गेला. आणि मी तर गेलो अहो सकाळी 4:30 वाजता फोन केला महाराज या काय चालू होतो तू बाई. हा तुम्ही आमच्या घर तुम्ही चालला का? हा बरोबर बरोबर ठीक आहे. कारण का 15 दिवसाला घरीच नाही महाराज. नवनाथ महाराज काय सांगावं हे आता होतं होतं. घरी गेली की नीट पाणी देत नाही ती. महाराज खाऊन आला घरी म्हणते ती कुठतरी गावात. मग म्हणजे सावणी घरी सोडायचं कसं काय मी म्हणून खाटेकडे जायचं आहे. आणि बाबा तर म्हणे नाही आमची बायको शाबूत कराय मला घडी गेला चावडी गेला पाकिट घडी गेलो मला गोपाळ म्हणला हे जावा एवढी ज्याला एवढं बांध रे आला मला इकडून आणि गाडीवर तिकडे गेलं. आता पाकिटच्या होतं तिकडे गेलं. जाऊ द्या वाटलं पाकिट काढून येते काळजी कोणा का कारण का मोहरा गेला असं द्या. कारण का महाराज तू म्हणतील बायको भले आज नोकरी झोपे आज मुलगी बघायला जावा. मुलगी बघायला गेलं तर पहिल्याच्या ते काय करतोय शेती करतोय. शेती करतोय म्हणजे महाराज नो पार्टी काय करतोय कंपनीत कामाला आहे. मुंबईला चांगला वोल्टेजवर आहे. तिकडे काय काय केलं तिकडे तिकडे काय कर बोनस केला. आणि एकदा महाराज सुरेश महाराज या घडी आला माझ्याकडे ओ महाराज माझा जमीन ना म्हणला. मग चवण माझ्याशी घडी आला एकर म्हणलं आता तुझं लगेच जमत नाही. एकर म्हणलं तू पुण्याला जा म्हणलं. पुण्याला घडी पुण्याला गेलं कुठे कंपनीत लागलं थोडा लगेच काय केलं गेलं कंपनी गेलं लगेच तिकडे गेलं. तितक्यात बाप म्हणला आमचं पोरग कामाला लागले म्हणला. घरी घरानं चांगलं गाठलं आणि मी गेलो त्यांच्या बैठकीला. मी नॉर्मल खोट नाही गेलो
त्या घरातून लगीन पुण्याला म्हणलं कंपनी चांगली 20,000 पगार आहे असं तसं चांगलं पोरगं चांगलं आम्हाला होतं चांगलं गेलो लगीन जमलं सासऱ्यानं 2 तोळ सोनं घातलं बेड दिला सगळं बायका जे खर्च केला सासऱ्यानं गडी लगीन झालं पुन्हा लगीन झालं 1 महिनाभर गेला कुठं पुण्याला गेला पुन्हा 1 महिना 2 महिने मागे आला आणि करता करता गावात आलं इकडे गेलं तिकडे गेलं आणि 4 शेरडे केली गावात 4 शेरडे किलो मग एकाच विचारलं साथीनं हो दारू अहो कंपनीत गेलाय काय नाही कसं काय मी येतच आहे कंपनीनं ब्रेक दिला मला ब्रेक कुठल्या कंपनीत मोबाईल देतो पुण्याला गेलायला कंपनीत ब्रेक दिला मला ब्रेक दिला 1 महिना बघितला 2 महिने बघितलं 3 महिने बघितलं एकाने 2 शेरडे केली तुम्ही 4 शेरडे केली 4 ची 5 शेरडे केली मेंढर केली सगळं केली कुठली मुंबई कुठलं पुणे तिथंच बायको नाही लोट मेंढ वाटा लोट इकडलं माझ्याकडे बोलतो बाप्पा महाराज आमचा गळा कापला तुम्ही काय का महाराज तुला का केलं एवढं हे तर तसं झालं वाटतंय मी पुण्याला लगेच जमा येतो मी लगेच याचं का आता ना पहिलं जाताना आणि घडी एकानं 2 बायका जमा कारण का खरं भागव ना बाबा तू आम्हाला 1 महिना घेतो 2 महिन्याचे मलाच देऊ आईला खरंच आहे तुम्हाला माहिती का मला तरी पोत्रायचं अजून किती केला तरी म्हणणार नाही मी काय करणार ना तुला काळजी करू समजावं लागेल आम्हाला कारण का महाराज त्याला महाराज तुम्ही गळा कापला म्हणजे काय झालं जावाई मुंबईला जायला का तर चेडं केलं मी मला त्याची कंपनी बंद पडले बरं काही माझी बंद पडली मला आता काय करू सांगा या असं काय मानगडे नको त्या शाह महाराज आता बात कीर्तन लय झालं तो करा आता याला पाटील देणार रात्र कीर्तन करा मला बस नका कारण का या ठिकाणी आज पहिल्या कीर्तन तेव्हा तुमच्यासाठी या ठिकाणी सुंदर असं या ठिकाणी तुम्ही आज आम्ही तो जागा जेव्हा आता फिरेल मला सोडत नाही काळजी करू नका महाराज काय वाटतं येणं वागवा या काळजी करू नका आणि आज पेठ महिला बघा माळी मंडळ या ठिकाणी खरंच त्यांचं कौतुक करत एवढं महाराज आज माळेवाडी सध्या तिथं 5 दिवस नंतर बाळापाशी ह्या ठिकाणी आज पाहण्यासाठी 2-3 आमची बाळाका सुरेखा मावशी आटणारी राधा मावशी ते चुकील नाही तर नाही राधा कृष्ण भाई खरंच महाराज प्रेम आहे मला दिवाळा महाराज कौतुक कोणाकडे थोडा आहे कारण का अरे साध्या बऱ्या महिला आणि 2,000-2,500 पट्टी काढून आज काटे बाबा 5 दिवस सप्ताह करतात तिथे असू द्या छोट्यात छोटा आहे 1 सप्ताह कारण का तिथलं बंद झालं कारण कोरोना काळ बंद पडलं मी म्हणलं चल म्हणलं महाराज सप्ताह करूया बाहेरचं म्हणलं महाराज आमच्या हातात जेवढं होते तेवढं आम्ही करतो तुम्ही जर साथ देतो म्हणा मी साथ दिली आणि मी सप्ताह चालू केला आज 2 वर्ष संपले आता पुढल्या 3 वर्ष करायचं आता किती वर्ष करायचं कोणाला परंतु महाराज खरं मानलं पाहिजे आणि आम्हाला वाटलं महिला सप्ताह केलाय आम्ही म्हणलं आम्ही काय कच्चा आहे काय गावाला सगळी महाराज या गावात कुंभारमध्ये तयार असलं की त्याला सोडून पाहिजे काय काय लोक म्हणजे महाराज काय फुकट करत नाही तिथले 5 मिळाला त्यानं बाळूचे 5 मिळाला त्यानं आता सुरेशचे 10 दिसते घेत नाही का काय काळजी कोणाला कारण का मी आधी विचारलं नाही गेले म्हणलं पहिल्या वर्षी महाराजांना विचारलं नाही त्याने बऱ्यापैकी केलं आणि तिकडून खाली गेलो गेलंच नव्हतं त्यांच्यात आलो महाराज सहकार्य दांडगी केलं बरं कारण का कुंभार माझं पोट त्याच्यावर आहे कारण का मानणारे माणसं आहेत मानणारे प्रेमापोटी या ठिकाणी त्याने सुंदर असं त्याने सुद्धा मला बघितलं त्याने सुद्धा दिलं आणि सुरेश महाराज सुद्धा सगळ्या गावकऱ्यातर्फे कारण का त्याने एकट्याचं नवं सगळ्याला विचारून आमची कमिटी मिळेल नवनाथ असे कोण असू द्या आमची इजाप्पा त्या सर्वांच्या सगळ्यांना त्याने आम्हाला सुद्धा गेली होती पूर्ण फळात टाकली खरंच महाराज
कारण का माझ्या मागं पुढे काहीच नाही. मला काय 4 एकर नाही, 2 एकर नाही, काय कुठं पिकत नाही. माझं एक पिकतंय काय नाम जागवा नाम पिकवायचं आहे. आणि कुठं जरी गेलो तरी येड्या या पद्धतीचं कुठल्या पद्धत असतो पण त्याला नाही करायचं. एकच करायचं. तिथं जावा आणि एक याने सांभाळा महाराज. कारण का ह्यालाच मान्य करतो आणि असं अखंड फक्त असंच चालवा. महाराज म्हणतात तिथं झालाय चुकता आणि इथं आपल्याला जर दगा बसतोय तरी महाराज काही दगा बसत नाही. काळजी करू नका. मी आज तेजवर सांगतो तुम्हाला ही गाव सरपंच सांगताय. तुम्ही किती जरी म्हणला तरी आपल्याला काहीच होणार नाही. किती तप्त होऊ द्या आणि किती वर्ग होऊ द्या आणि किती काय होऊ द्या तरी आपल्या हरिणामाला कोण एका म्हणते जोडा त्याच्याकडे लक्ष देईल. फक्त जे आपण बुडवतोय त्या माणसाला पाठ द्यायचं. तोंड द्यायचं नाही, पाठ द्यायची. एवढं करायचं. कुणीतरी काय म्हणलं 4 लोक 4 तोंड असतात त्याला पाठ द्यायची. आणि सुरेश महाराज जोपर्यंत तुम्ही ही मंडळ आहे तुमच्या पाठीमागे आहेत, मुलं आहेत, 4 तरुण पिढी आहे ती त्यांच्याच मागे लागून त्यांनाच आपण सहकार्य करून आणि त्यांनीच या ठिकाणी सहकार्य करून. कारण का नुसतं सुरेश महाराज पूजा टाकू नका. तुम्ही सर्वांनी आज आपण एवढीच मंडळ आहे एवढीच असू द्या आपण एवढ्या कडपर्यंत सप्ताह चालूया आणि कडपर्यंत त्या भगवंताची सेवा करूया आणि भजन राहायचं ती करूया. पुढं नियोजन करू आपण हे तर पार पडूया. कारण काय करू काठेवरची 7 रात्री ना ती बाबा सप्ताह होईल. लक्षात ठेवा काठेवरची 7 रात्री तर ती सुद्धा सप्ताह पार होईल. फक्त आपण त्यांना जोडूया त्यांनी आपल्याला जातात आणि एवढीच मागणी करतोय. आणि तरुण पिढीवरची आमचे सर्व सगळे भाव आहेत. लक्षात ठेवा कारण का मी तुमचाच आहे, तुम्ही माझा आहे. आज तुम्हीच मला या ठिकाणी स्टेजवर 2 गोष्टीचे शब्द बोलण्याची संधी दिली आणि आपल्याच गावच्या महाराज पहिल्या दिवशी कीर्तन ठेवलं. एवढी लोक जमली बरं आहे तरी बरं आहे ना. उद्या एखादं पण ते कुंभारबाद कीर्तन होतो काळं पोट रवी नव्हतो काही का गुढी तिथं काळजी करू नको. पण आज म्हणताना उद्या फेटा म्हणून देतो कंबर बांधून. आज मी तसं करा म्हणतो ओळखी म्हणून आज लोक कमी करतो असू द्या. तरी मी त्या ठिकाणी तुम्ही सर्व जमला आणि आमचे सर्व माळी भजन मंडळ तुम्ही माळी सगळे 2 भाई द्यायची तिथे गावात कोण जागे नाही असू दे. परंतु आम्ही असे केले विचार केलाय आता जर साऊंड लावला की पाठ पण बंदच नाही. त्या चुकाला सांगितलं चुका काळजी करू नको कोणाला झोपू देत नाही. जरी आपलं 2 मारून हाकत नाही तसं काय करत नाही. झोपू दे मारतोय ना तूच बघून घे. आता झोपायचं काम तुमचं आहे. झोपायचं काम कुणाचं एकच आहे. अरे घराच्या जरी नाम चालू आहे आणि गावात झोपा चालू आहे जवळ आहे आणि आपण जर झोपत असलो अरे झोपत काढा ती बहीण तिथे बेतान काहीतरी काहीतरी सांगायला म्हणजे थोडं बघावं विना कसा जायचा. पण ती विनयाची कथा वेळेत आणली तुम्हाला सांगा म्हणत इलेक्शन हा इंजेक्शन हा डॉक्टर तिथे डॉक्टर मला विनयाची कथा वेळेत आणली. आता ते सांगायला टाइम नाही. गडी असं येण्यात असते तर लय झालं कीर्तन होतो लय गर्दी कीर्तन होतो का मी घेतो सांग. आणि गडी एक ठिकाणी कीर्तन झालं आणि सुरेश महाराज कीर्तन झालं आमच्या काट्यावर पुन्हा कीर्तन झालं आणि कीर्तनाला म्हातार घेतलं होतं आणि पुन्हा कीर्तन एक आणि आमच्या माळेवासाठी म्हातार महाराज ती गडी गेलो भरला विजोबा गेला भरला गडी 1 वाजले 2 वाजले 3 वाजले 1 बी येणार काट्यावर 1 बी येणार 1 बी येणार विना ट्री रामकृष्णाचे म्हणे ना डोक्यामध्ये ते चालू गडी 3:30 वाजले 4 वाजले काकडवाला उशीर झोपली जा ती उठली नाही ती. मंदिर मोठं आणि तितक्यात काय झालं 4
टेम्पो तिकीट टाकायला कुठं आपल्या गावात नाही तिकीट सांगते केलं टाकायला आणि त्या कंडक्टर म्हणजे कंडक्टरचा भाविक होतो त्याने केलं पटापटात टाकली ओ ड्रायव्हरचा मला थांबा दर्शन घेतो मला सप्ताह चालू आहे मला असं सप्ताह चालू आहे जाऊन दर्शन घेतलं म्हाताऱ्याने बघितलं कोण तर आले या सवड म्हातारा कोण तर आले म्हणून ती म्हातारा आलं आणि म्हातारा म्हणलं ओ बाबा मला तिकडे म्हणा का हो जाऊन येतो म्हणा त्याला दया आली विचारला मासूर होत दया आली त्याला की मला बाबा लगेच बरं मला केंडी घेऊन जायची बरोबर ठीक आहे लगेच म्हणा आणि गळ्यात अडकवला आणि म्हातारा कोपरं घालून कुठं गेलं घरात झोपायला एक टाईम 10 मिनिटं झाले 15 मिनिटं झाले तिकडं बघायला घडी काही कोणीची नाही सुरेश महाराज आणि काय करावं म्हणलं आता काय येणा तर खाली ठेवायचा नसतोय खेळा म्हणलं आता येणं खाली ठेवायचं मला काय घेऊन राहा म्हणला त्याने गेलं टमटम कर इकडे खायला वापरून मला बघायचे नाही ते ड्रायव्हर आण म्हणला अवे काय ठेवायचं नसतोय काय ठेवायचं नसतोय इकडे टप्पल मान म्हणला टप्पल मान म्हणला त्याने इना घेऊन गेलो खरं आणि नेऊन टप्पल मारला सुरेश महाराज टप्पल मारलं आणि करता करता दिसतो 6:30 वाजले काकडवाडी लक्ष दिलं नाही कारण जेवण मोठं होतं तिकडे म्हणून तिकडे फिरकलो आणि महाराज विना काय दिसे ना सकाळी मंडळी आली की कोण नाही काकडवाडी नाही सकाळी कमिटी मंडळ आली आणि गावात कमिटी पटली आणि तिथे कडे आला पट्टी देत नाही काय नाही इना कुठं आहे सुरेश महाराज तसं नाही मी आता म्हणलं शेजारला कार्यक्रम चालला म्हणजे पाटील उठला महाराज आला कडे पट्टी गाव दिले ना कुणाटो कमिटी मध्ये राज्य पलीकडं बघा मला कुठं आहे कोर्टाच्या कशावर कशाला कोणाकडे घ्यावं त्या सोयीचं अक्कल नाही का त्या कोर्टाला काही कळतोय का ते राहिली त्या पत्ता काही बिन फिर मग कामाला नाची सगळी करता करता येणार का इकडे तिकडे कालवा चालला कुठे गेला सगळं चालू झालं गाव बोबाटा झाला कुठं येणार तितक्यात दुधाचा टापू दूध द्यायला पुन्हा फिरचे आलं आणि वाकून बघत काय चाललंय बघा म्हणला होय काय चाललंय काय ना म्हणला रात्री पण येणार कप्पा आहे येणार कप्पा ती मला किती वाजता गेलाय गेलाय त्यात कंडक्टर म्हणला अहो मी 5 वाजता आलतो माझ्या बाबांना घरात घातला मी घेऊन गेलोय कुठं आहे म्हणला तो टपाला घेऊन जाऊ जाऊन आपलं चौकन असं येऊन मला कसं व्हायचं तेव्हा म्हणलं आम्ही काय म्हणलं काय बाबा विनोबा करण्यापेक्षा आपला हरी हरी म्हणा कारण का कठीण आहे मला कठीण आहे पण तो विनोद तेव्हा आज कोणाला कळले येणं म्हणजे काय आमच्या काठ्यावर सांगते शेवटची येणं म्हणजे काय आणि सप्ताह म्हणजे काय हे सुद्धा बोलतील कारण का सप्ताह का करावा आणि येणार काय या ठिकाणी कारण का विना परिवाराला नागाचा विना आहे आणि ज्ञानेश्वरी पारायण अहो मेलेल्या मूर्त्याला कुणी ज्ञानेश्वरी दिली सच्चिदानंद बाबाने दिली कारण का मेलेल्या उठवलं आणि ज्ञानेश्वरी ज्ञान माऊलीने दिलेलं कुणी दिली सच्चिदानंद बाबांनी बोलली आणि ती दिली ज्ञानेश्वरी माऊली सांगितली आणि बाबा सच्चिदानंद बाबांनी दिली म्हणताना आज ज्ञानेश्वरी ओळी लक्षात ठेवा एक या ठिकाणी त्या ओळीचा अर्थ आणि ज्यांनी वाचले त्याला कळले
म्हणताना या ठिकाणी अजून तर सांगतोय आज ज्ञानेश्वरी वाचा नाही संकट सगळा तर माझं मी कीर्तन पण अजून सांगतो तुम्हाला आज सुरुवात आहे उद्या पण कोणाला ज्ञानेश्वरी वाचायचे त्यांनी वाचायला होता अहो लय सांगत नाही आता सांगायला प्रसंगाला सांगतो गेल्या वर्षी जर आमच्या बाबाच्या मुलीला 1-2 अध्याय वाटत 2 अध्याय 20 वर्षी मुलं होती 20 वर्ष 17-18 वर्षी मुलं नाही मला गेल्या वर्षी तर त्या माऊलीच्या नाही म्हणल्यावर तिला सर आली तिला म्हणली महाराज 1-2 मी 8 दिवस आहे मी ज्ञानेश्वरी मुली वाचते तिला 2 किती अध्याय वाटत मला माहित नाही अध्याय वाचून गेली आज मुलगी झाली ही ज्ञानेश्वरीची लक्ष ठेवा ज्ञानेश्वरी वाचायची सोपी गोष्ट नाही कारण का थोडं देणारे वेगळे म्हणताना या ठिकाणी देवतो पण तो विश्वास देव कुणावर तुमच्यावर बदलून राहिला कारण का शाहमार म्हणजे आता माझं कीर्तन जर झालं तर मला काय खरं नाही घ्यायला तर मला घालवायचा प्रयत्न करा कोपऱ्या कारण का आपल्या लय झालं बी या ठिकाणी झालेली सेवा सद्गुरू त्यांनी अर्पण करून आणि तुम्ही सर्वांनी या ठिकाणी आत्मनाथजी विनोद स्वतः शिंदांची सर मला फोन केला आता डुलकिर कीर्तन करायला मग फोन केला आता काही इलाज नाही नंतर विनोद स्वतः याने अगदी सुंदरपैकी या ठिकाणी सेवेचा लाभ घेतला आणि आता आमचे पिठी मात्र आमचे चुलते सुंदर शिवस्व त्यांनी हार्मोनियम साथ केली आणि सर्व गुरुराज शिक्षण संस्थेची मुले आनंदी आणि ज्याची ज्ञानेश्वरी वापर होते त्याच नगरीत आणि त्याच ज्यांनी समाज युद्ध ज्ञानेश्वरी वाणी कुठं निमणूक नव्हतं आनंदीला तुम्हाला घेतली आणि त्याच संस्थेत शिकणारे आणि त्याच नगरीत राहणारे आमचे ही सर्व मुलं आणि काटे बाबा अरे साक्षात माऊली आपल्या गावात येते आज साक्षात आपल्या गावात माऊली येते म्हणजे आम्ही किती भाग्यवान आहे मात्र सर्व शिक्षण सर्व आणि सर्व मायवस्तीवर महिला आणि सर्व आमचे तरुण वर्ग या ठिकाणी तुम्ही सर्वांचं धन्यवाद जरी चुकलं असलं तरी माझी मला माघारती असतील शाहू महाराज आणि जे चांगलं आहे तेवढं पाकिटमध्ये घाला उद्या सांगू उद्या नाही कीर्तन माझं कार्यक्रम हा उद्याचे कार्यक्रम आज आमचे कोण खरात महाराज शंकर खरात महाराज यांचं सुंदर असं कीर्तन आहे आज या आता कुठं ऐकू जाते त्यांनी झोपून ऐका आणि उद्या संध्याकाळी खरात बाबांचे कीर्तनला या आणि परवा दिवशी गोकुळाष्टमी परवा गोकुळाष्टमी आहे सोमवारी आणि त्या दिवशी आमच्या असणारे माळी मठाचे पती बोटल्यावंती नातू संदेश महाराज यांची सेवा असं सेवा भरतीचा कार्यक्रम आहे सर्वांनी या मंडपात मंडप मोठं आहे पण नुसतं खांबत नव्हतं तुम्ही असं होतं मात्र या ठिकाणी तुम्ही सर्व जमलात आणि एकच सांगतोय माझ्या शेवटी जरी कोण बोलला असेल जर तिका वाकडा शब्द गेला असेल तरी एक माफ करा कसं असं माहिती का माफ करा म्हणजे कसं बोबडं बोलते बोबडं बोलत असताना ती चुकून येत असते आणि पूर्ण काकाचा त्याला कापा काका म्हणते ती कापा नव तो काकाच आहे आणि असणारा एकदा कसं असते चुकते बरी चुकते ती मोठी चुकते ती मोठी चुकते तुम्हाला बऱ्याच चुकते माझा मित्र कोणाचा झाला तुम्हाला कोण म्हणता तुमच्या सर्वांच्या इच्छेनं आणि तुमच्या सर्वांच्या सेवेचा लाभ तुम्ही घडवून आणला ही जन्मोजन्मी माझं घडो त्यांची सेवा या ठिकाणी तुमची सेवा असंच सतत घडो आणि तुमच्या सर्वांचं दर्शन एक वेळा या ठिकाणी घडतंय आणि सर्वांचं एकदा मनापासून धन्यवाद आणि ज्यांनी आम्हाला आमंत्रित केलं मी इथला तरी बी या मागणीचं स्वीकार केला आणि पहिल्या ठिकाणी सेवा तुम्ही शांतीत ऐकला हीच मागणी देऊन या ठिकाणी झालेली सेवा सद्गुरुनाथ बागडे बाबा आणि आपल्याच गावचे ज्यांनी सत्ता निवेदित केलं ज्यांनी ह्या गावात काय केलं होतं ज्या टायमाला आम्ही राहायला आलो त्या टायमाला सहज बोलता म्हणले महाराज आपल्या गावाची सत्ता झाला पाहिजे कोण धुलराम ढगे महाराज
अशोक बोडेगे महाराज आणि बसवला कुंभार महाराज यांनी सत्तेच निवडून गेलं आणि त्यात आता ही दोघं चिकून झाली पण पुढारी कोणतरी घेतला पाहिजे पुढारी कोणतरी घेतला पाहिजे म्हणताना आमचे असणारे नाव राम आणि तेच रामभाऊ माळी कारण का ज्याने पाय रोवला त्यांचं नाव तिथे कारण का किती दिवस सत्ता केला कोणी जरी केला तरी कोणी पाय रोवला त्यांचं नाव घेतलं पाहिजे रामभाऊ माळी यांनी त्या सत्याचं नियोजन आता सुद्धा सकाळी येऊन त्यांनी नियोजन लावून त्यांच्या कामाला निघून गेले तरी बी कुठल्याही सत्यात सुद्धा नियोजन त्यांचं दांडगा असते असणारे रामभाऊ माळी जोडराम ढेगे महाराज अशोक ढेगे महाराज आणि आमचे असणारे वडील बशीतूर कुंभार महाराज त्यांची परंपरा त्या दोघांची परंपरा कोणाची एकता आहे तरी परंपरा चालली माग ढेगे करायचं कोणतं उभं राहिलं त्यासाठी टाळावं त्यासाठी महिना 2 महिने 3 महिने लय गाडो होरी जत्रा थोडी एवढी गड्याची जत्रा थोडी पण आता 8 वर्ष झाला 8 वर्ष आणि कोणते कडे 12 वर्ष पाय म्हणतो टपाल दाखवून काय काय केलं तर मला देवाला करते महाराज काळजी करू नका तोपर्यंत आपण पतित आहे तोपर्यंत लक्षात ठेवा कारण का सगळ्यांचं तरुण पिढी कारण का तुम्ही सत्यात राहताय आणि तुम्हाला सर्व वचन आहे खरंच आशीर्वाद देणार आहे आणि सर्वांनी आता नाही काही तुम्हाला वाटेल कुंभार महाराज तुम्ही चांगलं कराय आपण जरा मला घालावं म्हणणार तुम्ही लक्षात ठेवा म्हणणार म्हणजे म्हणणार काळजी नाही आता म्हणत नाही कारण का म्हणणार होणार एक दिवस बदल म्हणणार कारण का हे सप्ताह चालू आहे आणि एवढं काम मोठं करूया आणि तरुण पिढीची सप्ताह आहे का मला इथं तरुण पिढी आहे म्हणून सप्ताह आहे लक्षात ठेवा म्हणताना तुम्ही आम्ही सर्वजण या भगवंताच्या सेवेत धावूया आणि भजनाची सेवा करूया त्या सप्त्यात आम्ही तुम्ही सामील होऊन त्या सप्त्याचं पूर्ण सेवेचा लाभ सर्व तरुण मंडळी असताना सर्व या सर्वांनी लाभ घ्यायचा आहे आणि तुम्ही सर्वांनी राबून त्या ठिकाणी सप्त्याचं पूर्ण करायचं आहे आणि कुठं अडचण पडल्यास ते तुम्ही सहकार्य आणि कुणी त्या ठिकाणी आज कुणी झोपला असेल कोण का सुद्धा तरी बी देणगी स्वरूपात तुम्ही या ठिकाणी देणगी दिली पाहिजे देणगी देऊन त्या ठिकाणी सरळ हाताने मोकळ्या मनाने त्या ठिकाणी देऊन सहकार्य करा आणि सप्त्याचं आपण सर्वजण मिळून आनंदाला हा सप्ताह पूर्ण करूया आणि एवढीच मागणी करतो आणि झालेली सेवा सद्गुणात बागडे महाराज भजन राया आणि झालेली सेवा आमचे वडील बशीतूर कुंभार महाराज यांच्या सेवेला पूर्ण देतो आणि सेवेला पूर्ण द्यावा